श्री स्वामी समर्थ. नमस्कार माझ्या प्रिय धनुराशींच्या सर्व भावांनो आणि बहिणींनो. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक असा वळण देणारा ठरणार आहे ज्याची तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून अगदी आतुरतेने वाट पाहत होता. जर तुमच्या आयुष्यात सध्या प्रचंड संकटे चालू असतील, पैशांची सतत ओढाताण होत असेल आणि प्रत्येक कामात फक्त आणि फक्त अपयशच पदरी पडत असेल, तर आजचा हा व्हिडिओ संदेश तुमच्यासाठीच आहे. परंतु त्याचवेळी तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची आणि सुखाची बातमीसुद्धा घेऊन आलो आहे. कारण येणारा काळ तुमच्यासाठी भाग्योदयाची एक नवीन पहाट घेऊन येत आहे. विशेषतः या येत्या 11 ऑगस्ट या तारखेकडे सर्वांनी अतिशय गांभीर्याने आणि लक्षपूर्वक पाहणे गरजेचे आहे. कारण 11 ऑगस्ट या एका विशिष्ट दिवसापासून तुमच्या आयुष्यातील दुःखाचे दिवस पूर्णपणे संपणार आहेत आणि तुमच्या नशिबाचे बंद दार कायमचे उघडणार आहे. या एकाच दिवशी ब्रह्मांडातील अशी काही अद्भुत ऊर्जा सक्रिय होणार आहे जी तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता एका क्षणात भस्म करून टाकणार आहे. तुम्ही गेल्या कित्येक महिन्यांपासून ज्या ज्या मानसिक त्रासातून गेला आहात, ज्या ज्या लोकांनी तुम्हाला हिणवले आहे आणि तुम्हाला कमकुवत समजले आहे, त्या सर्वांना आता चोख उत्तर देण्याची वेळ जवळ आली आहे. हे सगळे अचानक का घडत आहे आणि 11 ऑगस्टलाच काय असे खास आहे, असा प्रश्न नक्कीच तुमच्या मनात आला असेल. तर त्याचे मुख्य कारण म्हणजे आकाशात निर्माण होणारा एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली ग्रहयोग. तुमच्या राशीचा स्वामी असलेला देवगुरु बृहस्पती तब्बल 60 वर्षानंतर पुन्हा एकदा स्वतःच्या स्वराशीत म्हणजेच धनु राशीत अतिशय बलवान होऊन प्रवेश करत आहे. आणि या भव्य गोचरामुळे तुमच्या कुंडलीत हंस राजयोग नावाचा एक महाशक्तिशाली योग तयार होत आहे. हा हंस राजयोग सामान्य नसून ज्योतिषशास्त्रात याला राजासारखे वैभव, प्रचंड प्रतिष्ठा आणि अलोट संपत्ती देणारा योग मानला गेला आहे. तुमच्या आजोबाच्या काळात किंवा गेल्या 60 वर्षात असा योग कधीही बनला नव्हता, जो आता तुमच्या नशिबात थेट चालून आला आहे. या राजयोगाच्या प्रभावाने तुमच्या डोक्यावर असलेला गरिबीचा आणि संकटाचा सर्व भार कायमचा उतरणार आहे. देवगुरु बृहस्पतीची अथांग कृपा आता थेट तुमच्यावर बरसणार असून तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा आता एखाद्या सुक्या पानासारखा वाऱ्यासोबत उडून जाणार आहे. परंतु माझ्या प्रिय धनुराशींच्या मित्रांनो, कोणतीही मोठी आणि मोठी बातमी मिळण्यापूर्वी किंवा मोठा चमत्कार घडण्यापूर्वी काही दिवसांची कसोटीची वेळ नक्कीच येते, हे नेहमी लक्षात ठेवा. 11 ऑगस्टच्या या महापरिवर्तनाआधीचे पहिले काही दिवस तुमच्यासाठी थोडेसे कठीण, मानसिक तणावाचे आणि चिंतेचे ठरू शकतात. त्यामुळे तुम्हाला अतिशय सावध राहावे लागेल. या काळात तुमच्या कुटुंबात किंवा जवळच्या नात्यांमध्ये किरकोळ कारणावरून खूप मोठे गैरसमज निर्माण होण्याची दाट शक्यता दिसत आहे. तुम्ही चांगल्या आणि प्रामाणिक हेतूने बोललेला एखादा शब्दसुद्धा समोरच्या व्यक्तीला चुकीचा वाटू शकतो आणि त्यामुळे घरात नाहक भांडणे किंवा कलह पेटू शकतात. तसेच तुम्ही भूतकाळात घेतलेला एखादा घाईगडबडीचा किंवा चुकीचा आर्थिक निर्णय आता या दिवसात तुमच्या अंगलट येण्याची भीती निर्माण झाली आहे. जुने कर्ज किंवा एखाद्याला दिलेले उसने पैसे वेळेवर परत न मिळाल्यामुळे तुमच्यावर प्रचंड मानसिक अस्वस्थता आणि रात्रीची झोप उडण्याचा प्रसंग येऊ शकतो. अशावेळी मनाचा संयम अजिबात सोडू नका आणि कोणत्याही प्रकारचा राग किंवा वादविवाद टाळण्याचा पूर्ण प्रयत्न करा. कारण ही फक्त वादळापूर्वीची शांतता आहे. पण या कसोटीच्या काळानंतर तुमच्या आयुष्यात असा एक अद्भुत चमत्कार घडणार आहे ज्यावर तुमचा स्वतःचा सुद्धा विश्वास बसणार नाही. तुमच्या आयुष्यात अचानक एका अज्ञात किंवा परिचित पुरुष व्यक्तीचा अतिशय शुभ प्रवेश होणार आहे. ही कोणतीही सामान्य व्यक्ती नसून प्रत्यक्ष देवगुरु बृहस्पतीचा आशीर्वाद घेऊन येणारा तुमच्या धनयोगाचा खरा वाहक असणार आहे. ही व्यक्ती तुम्हाला फक्त मोफत सल्ला किंवा पोकळ सहानुभूती देणारी नसेल, तर ती स्वतः सोबत प्रचंड पैसा, थेट नवीन संधी आणि व्यवसायाचे मोठे मार्ग घेऊन तुमच्या दारात चालून येईल. या पुरुषाच्या मदतीने तुमच्या हातात असा काही मोठा आर्थिक प्रकल्प किंवा पैशांचा स्रोत येईल ज्यामुळे तुमची आर्थिक अडचण एका फाटक्यात दूर होईल. या अत्यंत नशीबवान व्यक्तीच्या नावाचे पहिले अक्षर द, ट किंवा ग या 3 अक्षरांपैकी एक असण्याची खूप मोठी शक्यता आहे. जेव्हा तुमच्या आयुष्यात या अक्षराची व्यक्ती येईल तेव्हा समजून जा की साक्षात देवानेच तुमच्या मदतीसाठी आपल्या दूताला पाठवले आहे आणि आता तुमचे सुवर्ण दिवस सुरू झाले आहेत. हे सर्व घडण्यामागे खूप मोठे आणि गूढ आध्यात्मिक कारण दडलेले आहे, ज्याला आपण पूर्वजन्मीचे ऋण फिटण्याचा योग असे म्हणतो. तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून जे आतोनात दुःख सहन केले, जे अपमान सहन केले आणि ज्या काही हाल अपेष्टा सोसल्या, ते सर्व तुमच्या पूर्वजन्मातील काही उडलेल्या पापांचे आणि ऋणांचे फळ होते.
परंतु आता तुमच्या त्या सर्व कर्माची हिशोब पूर्ण झाला असून ईश्वराने तुमच्या दुःखाचे खाते कायमचे बंद केले आहे. तुमच्या डोक्यावर असलेले वर्षानुवर्षाचे जुने कर्ज, बँकांची कर्जे किंवा लोकांची देणे आता अचानकाने अनपेक्षित मार्गाने कशी संपून जातील हे तुम्हालाच कळणार नाही. एखादी अचानक झालेली लॉटरी, वडिलोपार्जित संपत्तीचा अचानक सुटलेला निकाल किंवा व्यवसायातील मोठा नफा या ऋणांतून तुमची पूर्णपणे मुक्तता करेल. या पूर्वजन्मीचे ऋण फिटल्यामुळे तुमच्या मनावरचा आणि छातीवरचा अनेक वर्षाचा साचलेला मोठा दगड निघून गेल्यासारखे तुम्हाला अतिशय हलके आणि प्रसन्न वाटू लागेल. ईश्वराचा हा इतका मोठा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे याचे संकेत साक्षात निसर्गाने स्वप्नशास्त्रसुद्धा तुम्हाला आधीच देत आहे. जर येत्या आठवड्यात तुमच्या स्वप्नात सोनं, पांढरा किंवा भव्य हत्ती अथवा एखादे संत गुरुजी किंवा दत्त मंदिर दिसले तरीही अजिबात सामान्य गोष्ट समजू नका. स्वप्नात सोन्याचे दागिने दिसणे म्हणजे तुमच्या घरात अखंड लक्ष्मीचा वास होणार आहे आणि अलोट धनसंपत्ती येणार आहे असा याचा थेट अर्थ होतो. हत्ती स्वप्नात येणे म्हणजे तुम्हाला समाजात प्रचंड अधिकार, मोठे पद आणि राजेशाही सन्मान मिळणार असल्याचा स्पष्ट पुरावा आहे. आणि जर तुम्हाला स्वप्नात साक्षात गुरुजी किंवा दत्त महाराज दर्शन देत असतील तर समजून जा की तुमच्या पाठीशी ब्रह्मांडाची सर्वात मोठी शक्ती उभी आहे आणि आता तुम्हाला जगातील कोणतीही ताकद हरवू शकणार नाही. हे स्वप्नातील संकेत तुम्हाला वैयक्तिकरित्या हे सांगण्यासाठीच येत आहेत की आता निराश होणे बंद करा आणि नवीन आयुष्याचे स्वागत करण्यासाठी तयार व्हा. या अद्भुत आणि ऐतिहासिक काळात तुमच्या आयुष्यात 4 खूप मोठ्या आनंदाच्या बातम्या एकाच वेळी धडकणार आहेत ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. पहिली सर्वात मोठी आनंदी बातमी म्हणजे तुमच्या प्रवास आणि परदेश गमनाचा योग अतिशय प्रबळतेने उघडत आहे. ज्या लोकांना अनेक वर्षांपासून परदेशात नोकरीसाठी जायचे होते, नवीन व्यवसायासाठी जायचे होते किंवा उच्च शिक्षणासाठी जायचे होते, त्यांचे व्हिसा आणि पासपोर्टचे सर्व अडथळे आता एका क्षणात दूर होतील. ज्यांना धार्मिक क्षेत्रांना भेट द्यायची होती त्यांच्यासाठी लांबच्या तीर्थयात्रेचे आणि पवित्र दर्शनाचे योग अत्यंत सुंदरपणे जुळून येत आहेत. दुसरी सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे तुमची होणारी अथांग आर्थिक भरभराट आणि पैशांचा अखंड पाऊस. या काळात तुमच्या उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडतील आणि थांबलेले सर्व पैसे अचानक तुमच्या खात्यात जमा होऊ लागतील. ॲप किंवा शेअर्समध्ये गुंतवलेले पैसे तुम्हाला अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने जास्त परतावा देतील. जर तुमचा स्वतःचा व्यापार किंवा व्यवसाय असेल तर तुम्हाला अशी काही मोठी आणि फायदेशीर गिऱ्हाईके मिळतील ज्यातून तुमचा नफा दुपटीने आणि तिपटीने वाढेल. अचानक होणाऱ्या या धनलाभाने तुमची तिजोरी आणि बँक बॅलन्स पूर्णपणे भरून जाईल आणि तुमचे पैशांचे सर्व प्रश्न कायमचे सुटतील. तिसरी अत्यंत भावूक आणि आनंदाची बातमी म्हणजे तुमच्या नातेसंबंधात होणारी अभूतपूर्व आणि अद्भुत सुधारणा. ज्या पती पत्नीमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून घटस्फोटापर्यंत वाद चालले होते त्यांच्यातील सर्व अंतर मिटून प्रेमाचा नवा अंकुर फुलेल. घरात जर मुलांच्या लग्नांची चिंता असेल तर अत्यंत चांगल्या आणि श्रीमंत घरातील सोयरीक जुळून येईल आणि घरात सणही चौघड्याचे सूर गुंजतील. जुने दुरावलेले नातेवाईक, मित्र आणि कुटुंबातील सदस्य स्वतःहून तुमच्याशी पुन्हा संबंध जोडण्यासाठी पुढे येतील आणि घरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. चौथी आणि सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी म्हणजे तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यात होणारी अतिशय आश्चर्यकारक सुधारणा. जर तुमच्या घरातील कोणी व्यक्ती किंवा तुम्ही स्वतः गेल्या अनेक वर्षांपासून एखाद्या जुनाट आणि गंभीर आजाराने त्रस्त असाल तर या काळात योग्य औषधोपचार मिळून तो आजार मुळापासून बरा होईल. तुमची मानसिक चिडचिड, तणाव, डोकेदुखी आणि डिप्रेशन पूर्णपणे नाहीसे होऊन तुमच्या शरीरात एका नवीन ऊर्जेचा आणि उत्साहाचा संचार होईल. तुम्ही स्वतःला खूप जास्त ताजेतवाने, निरोगी आणि आत्मविश्वासाने भरलेले अनुभव लागाल. या 4 मोठ्या बातम्यासोबतच तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे जुनं स्वप्न पूर्ण होण्याचा योगसुद्धा या काळात अत्यंत सुंदरपणे चालून आला आहे. प्रत्येक माणसाचे असे एक स्वप्न असते जे तो लहानपणापासून किंवा तरुणपणापासून उराशी बाळगून असतो, पण परिस्थितीमुळे ते स्वप्न नेहमी मागे पडत राहते. मग ते स्वप्न स्वतःचे एक हक्काचे सुंदर घर बांधण्याचे असो, नवीन गाडी घेण्याचे असो, स्वतःचा मोठा व्यवसाय सुरू करण्याचे असो किंवा उच्च शिक्षण पूर्ण करण्याचे असो, हा हंस राजयोगाच्या काळात तुमचे ते वर्षानुवर्षाचे बाजूला पडलेले स्वप्न 100% पूर्ण होणार आहे आणि त्यात तुम्हाला अभूतपूर्व यश मिळणार आहे. तुमच्या या स्वप्न पूर्तीमुळे तुमच्या डोळ्यात आनंद अश्रू येतील आणि समाजातील ज्या लोकांनी तुम्हाला हिणवले होते तेच लोक आज तुमचे कौतुक करताना थकणार नाहीत. माझ्या प्रिय धनुराशींच्या सर्व भावांनो,
हा एवढा मोठा आणि अद्भुत गुरुग्रह योग आणि हंस राजयोग पूर्णपणे तुमच्या बाजूने फलदायी ठरण्यासाठी आणि त्याची शुभ फळे मिळवण्यासाठी तुम्हाला काही अत्यंत सोपे पण अत्यंत शक्तिशाली धार्मिक उपाय श्रद्धेने करावे लागतील. दर गुरुवारी सकाळी लवकर उठून पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा आणि गरजू किंवा गरीब लोकांना पिवळ्या वस्तूचे दान करा, जसे की हरभऱ्याची डाळ, केळी किंवा पिवळे कापड. आपल्या घराजवळ असलेल्या केळीच्या झाडाला दर गुरुवारी भक्तिभावाने पाणी अर्पण करा. हळदीचा टिळा लावा आणि तिथे शुद्ध तुपाचा दिवा लावा. आणि सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे दररोज सकाळी किंवा संध्याकाळी शांत ठिकाणी बसून ओम द्रा दत्तात्रयाय नमः या अत्यंत शक्तिशाली मंत्राचा कमीत कमी 108 वेळा किंवा एक माळ जप नक्की करा. या उपायामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व उरलेली नकारात्मकता निघून जाईल आणि देवगुरु बृहस्पती आणि दत्त महाराजांची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहील. जर तुम्हाला आजचा हा अतिशय सविस्तर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ खरोखरच आवडला असेल आणि तुमच्या मनात देवाबद्दल आणि या भविष्यवाणीबद्दल थोडी जरी श्रद्धा असेल तर या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता एक लाईक नक्की करा. हा व्हिडिओ तुमच्या इतर धनुराशींच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना लगेच शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या शुभयोगाची माहिती मिळेल आणि त्यांचाही फायदा होईल. आणि कमेंट बॉक्समध्ये अत्यंत भक्तिभावाने जय श्री दत्त किंवा जय गुरुदेव असे लिहायला अजिबात विसरू नका, कारण तुमची एक श्रद्धाळू कमेंट तुमची आणि देवाची भेट घडून आणू शकते. आपल्या या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचे बटन दाबून ऑल नोटिफिकेशन चालू करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक राशी भविष्याची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल. दत्त महाराजांची असीम कृपा तुम्हा सर्वांवर सदैव राहो आणि तुमचे येणारे दिवस अत्यंत आनंदाचे, समृद्धीचे आणि आरोग्याचे जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.